पाय नाहीये, हा त्यांचे पाय नसल्यामुळे आम्ही त्यांना मदत करतो. मी जॉबला आहे स्वतः. ह्याचं 4 किलो, मग 4 किलोचा हार आहे हा. आणि हा 6 फुटाचे हार आहेत. तर हे 1000 आणि 1100 रुपयाचे हार आहेत. त्यांनी सांगितलं 50 किलोचं बनवा, 50 किलोचं बनवतो. 200 किलोचं बनवा, 200 किलोचं बनवतो. मग त्याच्यानुसार त्याची किंमत ठरते. ओके. हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली सोनाल आर्ट अँड ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला पुन्हा एकदा अशाच एका खास ठिकाणी घेऊन आलेली आहे. तर मी आज आलेली आहे पुणे नगर हायवे सुपा या ठिकाणी. तर मागे पाहून तुम्हाला कळत असेल की खूप मोठे हार आहेत. तर इथल्या हारांची एक खासियत आहे ती आता मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहे. तर बघा इथे एक संदीप बेकरी अँड रेस्टॉरंट आहे. त्याच्या समोर बरोबर हे दुकान आहे. तर आता इथं दादा बघा काम करतात. आपण त्यांना काही प्रश्न विचारू. तर दादा तुम्ही किती वाजल्यापासून इथं हार चालू करता बनवायला? किती? सकाळचे 10 वाजल्यापासून. आणि रोजचे किती हार बनवायला लागतात तुम्हाला? हे असे हार 10-12 रोजचे. आणि ते मोठे 3-3, 4-4. मग आता इथे जास्त आहेत क्वांटिटी ना? आणि त्याची प्राइस काय आहे तरी मोठ्या हारांची? 1000-1100. म्हणजे बघा हे एवढे मोठे किती तरी फुटाचे आहेत ते? 6 फुट. तर हे 6 फुटाचे हार आहेत बघा तुम्ही. हे 1000-1100 रुपयाचे हार आहेत. किती? 200 किलोचे हार बनवतो. 200 किलोचे हार. मग ह्याचं वजन किती आहे साधारण? याचं वजन असेल 4 किलो. ह्याचं 4 किलो. मग 4 किलोचा हार आहे हा. आणि हा 6 फुटाचे हार आहेत. तर हे 1000 आणि 1100 रुपयाचे हार आहेत. पण ऑर्डर आल्यावरच बनवता? हा, पाहिजे तसे. तर इथं ऑर्डर नुसार बनवून मिळतात. तर हा 6 फुटाचा हार आहे बघा, 4 किलोचा, फक्त 1000 रुपयाला आहे. आणि यांच्याकडे 200 किलोचे हार सुद्धा बनतात. आणि ऑर्डर नुसार ना, म्हणजे जशी ऑर्डर येईल तसं. ओके. आणि बाकीचं अजून काय काय वेगळे हार सोडून बनतात तुमच्याकडे? लग्नाचे ते पण ऑर्डर नुसारच देता बनवून? सुरुवात कशी आहे लग्नाच्या हारांची तुमच्याकडे? ते गुलाबांचे पण हल्ली ती फॅशन निघाली आहे, गुलाबी वगैरे तसे पण मिळतात. त्याचे साधारण रेट काय तुमच्याकडे? 2500 ते 2800 रुपये. 2500 ते 2800. आणि मी असं ऐकलंय की इथून लांबून लांबून लोक हार घेऊन जातात. म्हणजे हैदराबादला म्हणजे तुम्ही कुरिअर पण करता का? कुरिअर नाही, गाडी आले ना. म्हणजे त्यांची गाडी येते. हा, मध्ये एकदम घेऊन जातात का? शिर्डीला आता बंद आहे, परंतु शनी मावठा देवी हा अशा ठिकाणी इथूनच घेऊन जातात गाड्यांच्या वगैरे. शेगाव. म्हणजे अचानक आले तर अवेलेबल असतात? अवेलेबल नाही, बनवून द्यावं लागतं. ते बनवून द्यावे लागतात. म्हणजे तुम्ही आलं आणि लगेच बनवून पण देता, पण थांबावं लागतं. ओके. तर बघा तुम्ही आल्यानंतर इथं तुम्हाला थांबावं लागेल जर अचानक तुम्हाला हार हवा असेल तर. आणि जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मग ती कशी फोनवर वगैरे देतात का आधी? मग ऍडव्हान्स द्यावा लागतो. ओके. तो बघा इथं आता ऑड सीझन होता तरी पण इथं एवढे हार बनवायचे चालले होते. आणि पाहिजे तसे तुम्ही डिझाईन दाखवून पण इथे हार तुम्हाला बनवून मिळणार आहेत. आणि सीझनला तर विचारूच नका, इथे लाखात हार बनवले जातात. ही कसली पान आहे तो दादा? करंदीची. हारात घालायला लागतात का? सपोर्टला. हारासाठी का? बघू दादा बघा असे भिंगऱ्या करून ठेवतात हारासाठी. असे भिंगरी करून ठेवतात. आणि हे हारासाठी सगळं. गाडी वगैरे पण सजवून देतात? ओके. तर गाडी वगैरे सगळं इथे सजवून देतात. गजरे बिजरे सगळं ना. आणि ते डोहाळ जेवणासाठी दागिने लागतात फुलांचे, ते पण सगळे बनवून देतात. तर बघा हे सर्कल आहेत ते हे बनवतायत ते. तर आता हे पण बघा किती मोठे हार आहेत आणि खूप छान आहेत. याची आपण प्राइस जाणून घेऊयात. दादा याची किंमत काय आहे हारांची? 250. तर हा हार पण बघा 250 रुपयाला आहे. आणि खूप मोठा हार आहे बघताल तर. किती वेळ लागतो आता जो तुम्ही बनवताय?
किती? पाऊण ते 1 तास का? ओके. तर बघा तो वाला हार बनतोय, तो वाला हार बनतोय इथे. पाऊण ते 1 तास लागतो त्याला. आणि हे हार किती दिवस टिकतात? 3 दिवस. ओके. तुम्ही दोघं वेगवेगळे हार बनवताय का? मला वाटलं तुम्ही दोघं एकच हार बनवताय. ओके. ते मोठा बनवताय, तुम्ही छोटा. तुमचा कसला हार आहे? गुलछडीचा. तो बाहेर 250 वाला हार आहे तो का? ओके. एवढा झालाय बनवून. हा, एक साइड राहिली फक्त. तर बघा हे आहे संदीप बेकरी, त्याच्या एक्झॅक्ट समोर. आणि जो हा हायवे आहे तो पूर्ण पुणे नगर हायवे आहे. तर बघा इथं अजून एक हारवाले आहेत, ते स्वतः ओनर इथले अपंग आहेत. त्यांचं हे शॉप आहे लाईफलाईन मेडिकलच्या इथे. ज्यावेळेस समोरचा कस्टमर त्यावेळेस आम्हाला नोटांचा हार बनवतो किंवा सोन्याची पानं आणून देतात, चांदीची पानं आणून देतात. त्यावेळेस आम्ही 1-1-1.5 लाखाचे हार आम्ही त्यांना बनवून देतो. आम्ही म्हणजे तुम्हाला सोन्याची पानं, नोटा बिटा सगळं आणून द्यायचं आणि मग ते हार बनवणार. मग तो 1-1-1.5 लाखाकडे जातो हार. मग त्याचं वजन वगैरे साधारण केवढं असतं? उंची केवढी असते? त्याची हाईट कमीत कमी साधारण एक साईड आहे ना, एक साईड कमीत कमी 10 फूट. साईड 10 फूट. आता तो 20 फुटाचा हार होतो. 20 फुटाचा. हो. आणि वजन त्याचं? वजन साधारणतः कमीत कमी काही नाही तर 111-112 किलो पर्यंत. 111-112 म्हणजे ऑर्डर नुसारच ना? ऑर्डर नुसार. म्हणजे त्यांनी सांगितलं 50 किलोचं बनवा, 50 किलोचं बनवतो. 200 किलोचं बनवा, 200 किलोचं बनवतो. मग त्याच्यानुसार त्याची किंमत ठरते. ओके. आणि पाहिजे तशी फुलं देता मग का तुमच्यानुसार असती तशी? किंमत सांगा. नाही, फुलं आहे ना, फुलं कसे आहे, फुलामध्ये प्रकार आहेत. झेंडू आहे, गुलाब आहे, तगर आहे, गुलछडी आहे, लिली आहे, निशिगंधी, म्हणजे भरपूर. म्हणजे गुलाबामध्ये 4 प्रकार आहेत. गुलाबमध्ये साधा गुलाब येतो, बेबी गुलाब येतो, पेपर गुलाब येतो, डच गुलाब येतो. ओके. असे 4 प्रकार आहेत. मग त्या फुलानुसार पण रेट ठरतो का त्याचा? मग हे हाराच्या किमती बदलतात? हो. काय होतं, साधा गुलाब स्वस्त पडतो, पेपर गुलाब महाग पडतो, त्याच्यापेक्षा बेबी गुलाब, त्याच्यापेक्षा डच गुलाब. ओके. असं म्हणजे त्याच्या कॅटेगरी आहेत त्या गुलाब. ओके ओके ओके. आणि स्टार्टिंग रेंज काय आहे? बेसिक तुमचा हार कितीला आहे स्टार्टिंग? बेसिक म्हणजे स्टार्टिंग 100 रुपयापासून हार आहे मॅडम. म्हणजे छोटे हार नाहीच आहेत, ठेवतच नाही. जे छोटे आपले रोजचे घरगुती लागतात. हा, भेटतात ना ते. 30 रुपयापासून. 30 रुपयापासून हार आहेत ते. मग ते 1-1.5 लाख मग जशी ऑर्डर मिळेल जशी ऑर्डर असेल. ओके. मग रोजचं तुमचं किती बनवायला लागतो तुम्हाला? कितीचा माल असतो? कमीत कमी आमचा 15,000 रुपयाचा माल असतो रोजचा. रोजचा जातो एवढा? नाही गेला तर फेकून बी द्यावं लागतो, कधी जातो. म्हणजे नुकसान पण सहन करावं लागतं? हो, नुकसान बी सहन करावं लागतं. आता प्रत्येक कारागीर, आता मी स्वतः कारागीर आहे, आमचे मालक अपंग आहे. परंतु काय होतं, आता मी दररोज 1,000 रुपयाचं काम करून जातो. परंतु ते विकले किंवा नाही विकले त्याच्याशी मला घेणं नाही. तुम्हाला द्यावाच लागतो. ओके. मग तुम्ही मालक आहेत ना? हो, हे मालक. ते मालक आहेत. ते दिसतंय ना, पण कळतं ना ते. तिथेच मग त्यांना किती मेहनत करावी लागते, तिथेच खायचं, तिथेच बनवायचं. त्यांना पाय नाहीये, त्यांचे पाय नसल्यामुळे आम्ही त्यांना मदत करतो. मी जॉबला आहे स्वतः. हो का? फॅक्टरीमध्ये ना सुपरवायझर म्हणून जॉबला आहे. ओके. परंतु त्याच्या मदतीसाठी मी इथे करता. हे सगळं तुमचंच आहे ना? हा दादा, हे सगळं तुमचं आहे स्वतःच सगळं? हा. तो तुमचा मोठा मुलगा. मग हारापाशी मगाशी तोच उभा होता का, त्या मोठ्या हारापाशी? हा. हा कितीचा आहे हा? 25,000 रुपये. हा 25,000चा आहे ना? खूप मोठा हार आहे. अजून एक आहे, आता परवा दिवशी दिलाय तो. 500 रुपये जोडीपासून 10,000 रुपये जोडीपर्यंत. नवरा नवरीचे? 2 हार 2 बुच्चे आहेत. तर आम्हाला पॅटर्न दाखवताल ना? तुम्हाला सोडतो मी सगळे पॅटर्न. चालेल.
तर बघा जे मोठे मोठे सत्कार असतात, मोठे मोठे लोकांसाठी जे हार लागतात ते पण इथे असे प्री ऑर्डरवर बनवले जातात. बघा त्यांचा हा हार न्यूज आउट झाला होता, किती सुंदर हार बनवलेला आहे. असे हार की जे फक्त आपण क्रेननेच उचलू शकतो आणि असे मोठ्या मोठ्या टेम्पोतनं असे हार न्यावे लागतात. तर आपल्या रिक्वायरमेंटनुसार म्हणजे आपल्याला कोणती फुलं हवी आहेत, आपल्याला केवढ्या हाईटचा हार हवा आहे, आपल्याला किती किलोचा हार हवा आहे, हे सगळं आपण डिसाईड करायचं आणि त्यानुसार त्याची प्राईस रेंज ठरते आणि त्यानुसार ते आपल्याला हार बनवून देतात. फक्त आणि फक्त प्री ऑर्डरवर, म्हणजे तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करावं लागणार. ॲडव्हान्स देऊन तुम्ही हा हार म्हणजे अशा पद्धतीचे हार बुक करू शकता. किंवा अजूनही जे लग्नांचे हार असतात, जे आत्ता काही नवीन पद्धतीचे गुलाबांचे हार आले ते सुद्धा इथं अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला ॲडव्हान्स देऊन इथे प्री ऑर्डर द्यायची आहे. त्यानुसार तुम्हाला हवे त्या फुलांचे, हवे त्या वजनाचे, हवे त्या हाईटचे सुंदर असे हार बनवून मिळणार आहेत. हो सुंदरच, कारण फुलं ही खूप सुंदर असतात, कोणतीही फुलं असो, आणि ती आपल्या आवडीनुसार आपण कस्टमाइज करून घेऊ शकतो. हारच नाही तर दुसऱ्या आपण ज्या फुलांच्या गोष्टी असतात, ज्वेलरी असेल किंवा तोरणं असतील, गजरे असतील, ते सुद्धा तुम्हाला इथं बनवून मिळणार आहेत. पुणे नगर हायवेवर सुपे हे गाव आहे, तर तिथं हे हार मिळतात. तुम्हाला जर पुढे नाशिक, शिर्डी, मोहटादेवीला जायचं असेल तरी तुम्ही इथून हार घेऊन जाऊ शकता. लोक तेच करतात, कारण इथले हारांचे रेट खूप कमी आहेत. तर बघा, हा पुणे नगर हायवे आहे आणि इथे अपना बेकरी, जनसेवा बेकरी या फेमस बेकरी आहेत. तर आता बघा, ही अपना बेकरी आहे, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडलाच हारांची दुकानं आहेत. त्या लाईनीत सुद्धा हारांची दुकानं आहेत. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी काही कॉन्टॅक्ट नंबर शेअर करत आहे. तुम्हाला जर प्री ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि चला तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.